मला एक बेसिक आता 3 वर्षामध्ये कॉर्पोरेशनची इलेक्शन झालीच नाही. आज जो हे चालू ना की मुंबई, मग 3 वर्षात मुंबई धोक्यात नव्हती का जेव्हा इलेक्शन झालं? माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. ज्याचा आज मी भोगतोय. एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी एक आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर ह्याच्यात तो फुटेल. तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या 5 पट हवा भरलेली गेलेली आहे. माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबई डिकंजेस्ट कधी होणार? म्हणजे मी आता बाहेरचे लोंढे बोलतच नाही. एक मुद्दा सांगतो, विचारतो तुम्हाला. तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहतायत. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत, विकासाची गती नाही आहे, ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवं आहे काय? आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत. जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत. मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल, हवेत. पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे. मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो, आपण सगळेच मुंबईकर आहोत. तुम्ही जो कर भरता त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं? प्रदूषण. म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे, सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता, ह्याला मी विकास नाही म्हणत. हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे. माझं तर म्हणणं विकास नको आता. नाही, ही मानसिकता का झाली? कारण नियोजन शून्य विकास. आम्ही सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागलेत, मी 12पासून लावतोय होर्डिंग. होय, हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे. मग त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल, पाण्याचा दर्जा असेल, किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे. कोस्टल रोडसुद्धा आपण केलेला आहे. पण वाटेल तिकडे, जसं आता मी कलानगरला राहतो आहे, वेडेवाकडे उड्डाण पूल, आता तिकडे आणखीन एक वॉकर ब्रिज करतायत. कोणासाठी करताय? कशासाठी करतायत? आणि संपूर्ण धुळीचं आणि सिमेंटचे कणस आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहेत. मी तेच म्हणतो की आता विकास करण्यासाठी जागा नाही राहिली मुंबईला. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 1 किलोमीटर मागे मुंबई इज द हायेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यातनं आपण कार्बन ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन. याचं मूळ कारण असं आहे की एक तर चाललेल्या काय ज्याला विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या, आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये, नवी मुंबईमध्ये तुम्ही जर सगळीकडे आपण जर गेलो, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. झाडं तोडतायत, झाडं तुटतायत, रिडेव्हलपमेंट सुरू आहे, डोंगर कापतायत. आणि काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डीपी बनतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. मी माझी काही भाषणं दाखवीन की जी साधारणपणे 2008ची वगैरे भाषणं आहेत, 2009ची भाषणं आहेत, की ज्यावेळेला मी पुण्यात जात असे आणि पुण्यातले माझी भाषणं आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुणे ते बघणार नाही, पुणे लवकरात लवकर बर्बाद होईल. नाही, मी पुण्याला शिफ्ट झालेलो की मध्ये असं विचार केला मुंबई कंजेस्टेड, पुण्याला शिफ्ट झालो. नाही, पुणे तर पण बर्बाद. 6 महिन्यात परत मुंबईला आलो मी. आणि म्हणजे काय माझं म्हणणं, आता लोंढे आले राहू दे की आता मुंबई करत आता आले, आत्ता तरी थांबवायची गरज आहे. दोन्ही गोष्टी मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना, जसं मी काही बातम्यांचे हे घेऊन आलेलो आहे. आता मुंबईमध्ये कांदळवन आहेत. कांदळवन साधारण कुठे होतात? समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे. नाही, म्हणजे त्यांना समजेल असं म्हणजे मँग्रोव्ज. मला माहिती. हां, म्हणजे मराठीत सांगायचं तर मँग्रोव्ज. तर विकासाच्या नावाखाली ते मँग्रोव्ज कापणार. आता साधारणतः एक कायदा असा आहे की जेवढी झाडं तुम्ही तोडाल तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत. आता मुंबईची मँग्रोव्ज जी समुद्र किनारपट्ट्यावर आहे ती कापल्यानंतर, तोडल्यानंतर तुम्ही कुठे लावली पाहिजेत? तुम्ही पुण्याला गेलात, चंद्रपूरला गेलात, मुंबईतल्या कांदळवनाची भरपाई हे चंद्रपूरला करणार. ह्या विकासाचा कसा काय उपयोग होणार आपला? आता सुद्धा मी 2017चा माझा महापालिकेचा वचननामा पाहिलात तर मुंबईला पाण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही 2 धरणं आपण बांधायचं वचन दिलं होतं. कर्मधर्मसंयोगाने मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं आता दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं.
तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली की गारगाई आणि पिंजाळ करायचं असेल तर जवळपास 6-1 लाख झाडं कापावी लागतील. म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करायचं. साधारणतः ज्याला कॅचमेंट एरिया म्हणतो तिकडे हा सगळा पाऊस पडतो, तो एरिया तुम्ही नष्ट करणार म्हणजे पर्यावरण खतम करणार. आता ते खतम केल्यानंतर जो काही खर्च होणार तो खर्च केल्यानंतर आपण पुन्हा पावसावरती अवलंबून राहणार. परत तेही पाणी आपल्याला उद्या जाऊन कमी पडणार, कारण तुम्ही म्हणता तसं दुसऱ्या बाजूनी लोंढे येतच राहणार. त्याला पर्याय म्हणून आम्ही समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करण्याचा प्लांट मी मुख्यमंत्री असताना पायलट प्रोजेक्टला गो हेड दिला होता. आणि हा पायलट प्रोजेक्ट आत्ता कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता. त्या पायलट प्रोजेक्टमधनं आज तानसातनं जेवढं पाणी दर दिवशी मिळतं 400 MLD तेवढं पाणी आपल्याला मुंबईकरांना त्या समुद्रापासून कालच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध झालं असतं. त्यांनी तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गारगाई पिंजाळला हात घातला. आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी. अरे मी पण केलं ना, मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं, मेट्रो 2चं. माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही, कांजूर मार्गला होऊ शकतं. आता याने काय केलं, हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मार्गला करतात. कशासाठी करता हे? म्हणजे दोन्हीकडे माझं कॉन्ट्रॅक्टर प्रश्न हा आहे की इथे मुंबईत राहणारा सफर करून करतोय तो आपण- मिडल क्लास, नाही मिडल क्लास करतो. आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे 24 तास पाणी असतं. आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात नक्कीच. त्यांना 2 तास सकाळी पाणी, 3 तास सकाळी पाणी. तो जो एक भाग आहे ना की किती क्राऊड का मुंबईत. बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो. तर डिकन्जेस्ट करणं माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की. म्हणजे मी म्हणतो आले ते आले, आता समजा ते मुंबईकरच झाले, पण आहेत त्यांना एक समजायला पाहिजे की आता जागा नाही. 51 लाख गाड्या आहेत मी एक सांगतो तुला मुंबईत. काय आहे, मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. काय आहे, 4 प्रकारच्या जागा असतात. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते. बरोबर. आता गोदरेजची खाजगी जागा आहे, तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही. पण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या बरोबर या ज्या सगळ्या जागा आहेत ह्याला आईबापच नाही. म्हणजे आज कित्येक वेळेला अशा अनधिकृत गोष्टी ह्या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणीतरी अधिकारी त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे. तो कोणी म्हणजे तो उद्या आम्ही आणू, उद्या कोणी राज्यातली लोक असतील त्यांनी आणावा, उद्या राज्यात आम्ही आलो तर आम्ही आणू. पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की जागा संपलेली आहे. बरोबर. आता साधी गोष्ट आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो, प्रदूषणाची, तर मुंबईमध्ये हीच हालत आहे, मला मान्य. परंतु आज दिल्लीमधली हालत काय? तिकडे 200च्या वर आहे इक्वालिटी. बरोबर की नाही? आणि आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत. राजसाहेब, तुम्ही एक फार नाही, महत्त्वाचा मुळामध्ये- मुद्दा आता मांडला. नाही मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का त्यांच्या नागरिकांसाठी? इथे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात.